हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, कोकणातील हा आमचा दुसरा दिवस आहे. तर रोहित अजून झोपलेला आहे. रोहित काय संध्याकाळचं लवकर झोपत नाही. मी रात्री 9:30 वाजताच गुल झालेली, त्यामुळे मला सकाळी 5 वाजताच जाग आली. मग माझं जे पेंडिंगला व्लॉग होते ते एडिट करत बसले. तर आत्ता 7 वाजलेत आणि माझं व्लॉग एडिट करून झाले. तर आता म्हटलं आता व्लॉगिंगला सुरुवात करावी, दुसऱ्या आपल्या प्रेझेंटमधल्या व्लॉगिंगला. तर खूप छान वाटते. थंडी आहे इकडं, म्हणजे असं नाही का धुकं वगैरे, पूर्ण खिडक्या धुक्याने झालेत आणि बाहेर सुद्धा पूर्ण धुकं पसरले. छान वाटते. तर धुकं बघू शकताय तुम्ही. इकडच्या साईडला नाही एवढं, पलीकडच्या आहे. तर ही बेडपासली खिडक्या आहे आणि हा आमचा असा पसारा पडलाय सगळीकडे गावभर. तर पाहू शकताय धुकं. इकडे मी उठले, व्लॉग वगैरे एडिट केला आणि बसले थोडा वेळ. मला गरम पाणी प्यायची सवय आहे आणि तहान लागते मला उठल्या उठल्या. मग पाणी प्यावं म्हटलं. गरम तर नाही, पण तेच आता थंड पाणी पित होते मी. आणि अचानक रोहितला काय झालं मला समजलंच नाही. अचानक तो माझ्यावरती चिडलेला आणि मला त्याचं कारण माहीतच नव्हतं की तो का चिडलाय ते. आणि माझं कसं माहिती आहे का, आमच्या दोघांच्या भांडणात एक गंमत आहे. तो किती पण दिवस भांडला ना की माझ्याशी न बोलता राहू शकतो, पण मला एक दिवस सुद्धा निघत नाही. म्हणजे तो जर माझ्याशी भांडला किंवा बोलायचं बंद केलं ना त्याने, तर मला करमतच नाही. म्हणजे असं वाटतं की हा का बोलत नाही, काय मी केलं किंवा काही मला करमतच नाही, कसलंच करमत नाही. मग मी रडते आणि तो काय करतो, मला त्रास देतो. त्याला माहिती आहे हिला बाबा करमत नाही, मग तर जास्त करतो. आणि तो बोलला नाही ना की मला रडायला येतं आणि मी इकडं लागली रडायला. म्हणलं काय चुकलंय माझं, सांग का बोलत नाही. आणि एकतर 2 दिवस फिरायला आलेलो आणि त्याच्यामध्ये ह्याची नखरं चाललेलं, त्यामुळं मला जास्त रडायला येत होतं. आणि नंतर परत म्हटलं की नकोच, आता नको बोलू दे, नाही बोलला तरी नाही, मला काय फरक नाही पडत असं म्हटलं. आणि माझं मी आवरायला घेतलं. तो काय बोलत नव्हता, पण मला खरंच कसलंच दम निघत नाही. मला कसलंच करमत नाही जर तो नाही बोलला तर. आणि त्याचा तो चांगला फायदा घेतो माहिती आहे का, की हिला बाबा करमत नाही आणि ही स्वतःहून येते जवळ. पण माझं एक म्हणणं आहे, जर मी तरी पण जाती, माझी चूक नसले ना, तरी मी त्याला म्हणवायला जाते की काय झाले रोहित, काय नाही. पण तरी पण तो ना नखरं करतो आणि भाऊ खातो. तो बोलला नाही की मी डिप्रेशनमध्ये जाते. आणि मग मी पण लई तना केलं. आता तुम्हाला दिसलंच आमचं कॉमेडी भांडण, पण ते भांडण तुम्ही जास्त सिरियसली घेत जाऊ नका, कारण त्याच 15 मिनिटानंतर मी परत त्याच्यासोबत गोड झाले. ते कसं ते आता तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. आमचं भांडण जास्त वेळ टिकत नाही, लगेच आम्ही गोड होतो. त्यामुळे आमचं भांडणाला जास्त सिरियसली कोणीच घेत जाऊ नका. कोणीच घेत नाही आमच्या भांडणाला जास्त सिरियसली. आमच्याकडे हे नेहमीच आहे. उठ लवकर, उठ म्हणलं का? माझी मानसिकता हलवली आहे त्यांनी मला सगळं ना. फक्त मला आत्महत्या करण्याच्या पर्याय राहिला नाही आणि मी आत्महत्या करणार नाही थोड्या दिवसात. आता कर. कसं लाडवलं आता? कुठं लाडवलं? कसं लाडवलं सांग? जगले असते ना, वडले असते आदो करून तर कुठे ते सांगते. माझ्या आत्महत्या जबाबदार फक्त असणार आहे, फक्त पैसे आपले. तर फ्रेंड्स, आत्ता मी निघालोय, चेकआउट करतोय. आणि मी मेकअप केलेला सगळ्यांच्या कारभाऱ्यांनी घालवलाय. जबाबदार हा माणूस आहे माझा मेकअप घालवण्यासाठी. म्हणजे मी मेकअप काय केला नव्हता, फक्त कॉम्पॅक्ट पावडरच लावलेली. मी काळी झाली ना. बुटकी बघ किती एवढी दिसते मी. आणि आमच्या भांडणात मी नेहमी रोहितला हे बोलत असते की मी आता तुला सोडणार आहे, मी नाही राहणार तुझ्यासोबत, असं तसं लाईक भरपूर पार धमक्या.
टोकाला जाते आणि परत 15 मिनटं पण नाही लागत, 5 मिनटं रोहित थोडा गोड बोलला की मी लगेच विरगळते, लगेच मूडच चेंज होतं माझं. आणि त्याला माहिती आहे माझा मूड कसा चेंज करायचा, त्यामुळं तो पण मी जास्त सिरियस होत गेली की नाही किंवा रडायला लागली जास्त की मग गोड गोड बोलतो, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर बस झालं. तर आम्ही आता इथून गणपतीपुळेमधून चेकआउट मारला हॉटेलमधून त्या, आणि आता आम्ही श्रीवर्धनला आणि हरिहरेश्वरला जाणार होतो. तर गणपतीपुळे टू हरिहरेश्वर 200 किलोमीटर होतं बरं का. तर आम्हाला 200 किलोमीटरचा प्रवास करायचा होता भर उन्हामध्ये. आम्हाला हलण्यासाठी 10-10:30 वाजून गेल्या होत्या. मग आम्ही निघालो, उन्हाचं नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता. मग मध्ये एका दुकानापाशी थांबून थोडंसं आम्ही बिस्किट वगैरे घेतलं आणि तेच गाडीवरती फक्त खाल्लेलं होतं. मग दुपारच्या टायमिंगला आम्ही तिथेच उसाचा रस पिण्यासाठी आलो जिथं पिलं होतं. पण मी यावेळेस हाफ घेतला होता बरं का, कारण पाठीमागच्या वेळेस मला रोहित खूप जास्त ओरडला होता, त्यामुळे मी छोटा ग्लास घेतला होता. म्हटलं आपल्याला जाणार नाही, आपल्या कॅपॅसिटीनुसार घ्यावा, म्हणून मग छोटा ग्लासमध्ये मी घेतलेलं. तर तिथून गणपतीपुळेपासून आमचं म्हणजे उलटं होत गेलं. गणपतीपुळे मग तसंच खाली येत गेलो आम्ही. गणपतीपुळे नंतरनी हरिहरेश्वर, नंतरनी श्रीवर्धन, आणि नंतरनी तसंच मग खालच्या साईडून तामिनी घाटातून आम्ही घरी येणार होतो. असं फिरत नंतरनी परत आम्ही प्रवासाला सुरू केलं. तर परत इकडं कलिंगड दिसलं, जे की मला आवडतं, आणि रोहितने आज मला खूप रडवलं होतं, त्यामुळं तो पुढं गेला. परत त्याला दिसलं म्हणून आम्ही परत 5 मिनटं माघारी आलो. म्हटलं इथं मला दिसलेलं कलिंगड तुला आवडतं म्हणून थांबलो. मग कलिंगड खाल्लं मस्तपैकी. मला असं इथं कलिंगड खूप आवडतं, चिरून वगैरे दिलेलं मीठ टाकून, त्यामुळे. आणि कलिंगड खूप मोठे होते माहिती का, असे 10-10 किलोचे कलिंगड होते त्यांच्याकडे, आणि ते अजिबात कमी करून देत नव्हते. तिकडं खूप महाग होतं बरं का, आपल्याकडे जरा स्वस्त कलिंगड आहे. आणि त्यानंतर निघालो आम्ही. तर तुमच्या भरपूर जणांचे क्वेश्चन्स आहेत की तुम्ही गाडी कोणत्या गेलेला किंवा किती खर्च आला, भरपूर गोष्टी. तर त्यावरती आता मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सविस्तर बनवेन. अजून एक कोकणाचा व्लॉग येणार आहे आपला, कारण व्लॉग खूप मोठे होत चालले, त्यामुळे मी पार्ट्स बनवले आहेत व्लॉगचे. तर अजून एका पार्ट्समध्ये मी पूर्णपणे सांगेन तुम्हाला. तर आम्ही इकडं जेटीमधून प्रवास करणार होतो, आणि मी पहिल्यांदा जेटीमध्ये बसलेला आहे बरं का. याच्या अगोदर मी पाहिलेलं होतं, फक्त पिक्चरमधूनच पाहिलं होतं की जेटीमध्ये कसं नाही का सामान वगैरे नेतात मोठ्या गोष्टी. पण आज मी पहिल्यांदा बसणार होते. हा मॅप आहे जो की आम्ही हरिहरेश्वर, श्रीवर्धन, नंतरनी देवघर असं बघत येणार होतो. तर जेटी आलेली होती, तर मी खूप एक्सायटेड होते जेटीमध्ये बसण्यासाठी. तर गाड्या वगैरे सर्व ते जेटीमधूनच तिकडच्या साईडला नेणार होते, कारण जिथून आम्ही आलतो ना तिथून हरिहरेश्वरला जायला जेटीतूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे तिथं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जेटी आहे. इकडून पलीकडच्या साईडला जाण्यासाठी तुम्हाला ऑप्शनच नाही रोडने जाण्यासाठी, तुम्हाला जेटीतूनच पाण्यातूनच पलीकडे जावं लागणार. त्यामुळे आणि त्या जेटीमध्ये खाण्याची सुद्धा सोय केली, म्हणजे त्यांचा बिझनेसच आहे. वडापाव म्हणा, चहा म्हणा, असं त्यांनी ठेवलेलं होतं, वेपर्स, कुरकुरे. एका प्रकारे तो त्यांचा बिझनेसच होता. तर भली मोठी ही जेट होती, त्याच्यामध्ये भरपूर जणांच्या वाहना, ती ट्रॅव्हल्स वगैरे सर्व बसलेलं होतं. एवढी मोठी ती जेट होती, जेट बोलते मी, पण त्याला जेटी बोलतात असं मला रोहितच बोलला. तर पाहू शकता पब्लिक पण भरपूर होतं आमच्यासोबत, आणि मी खरंच खूप एन्जॉय करत होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय, मी ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एन्जॉय करत होती. जेटीमध्ये मी कधीच बसलेली नाही आहे, कोणी बसला असेल किंवा नसेल पण माझ्याकडे. सो तो अनुभव खूप छान होता माझ्यासाठी. आणि तिथं असलेले 70% लोक पहिल्यांदाच बसले होते, त्यामुळे त्या सर्वांचेच कॅमेरे ऑन होते. ते सगळेजण खूप एन्जॉय करत होते त्या जेटीमध्ये. तर फायनली आमची जेट पोचलेली होती. फक्त 15 मिनिटाचाच तो प्रवास होता, पण खूप छान होता. आणि त्यानंतर मग आम्ही हरिहरेश्वरला जाण्यासाठी निघालो. तर हरिहरेश्वर मंदिर मला वाटलं असं खूप असं भयंकर गर्दी किंवा असं नाही का खूप मोठं, पण असं एकदम साधं पण सुरेख असं मंदिर होतं. ते खूप छान मंदिर होतं. आता तुम्हाला दिसेलच पुढे ब्लॉगमध्ये. आणि आम्हाला हरिहरेश्वरमध्ये पोचण्यासाठी साधारण 4:30 वाजून गेलेल्या होत्या. 5 वाजतच आलेले होते आम्हाला दर्शन वगैरे घेईपर्यंत. त्यामुळे आम्हाला तिथं जास्त वेळ थांबता नाही आलं. मला हरिहरेश्वरचा पण बीच बघायचा होता, जो की रोहितने मला व्हिडिओमध्ये दाखवला. खूप छान आहे बीच. नक्की तिथं गेला ना तर हरिहरेश्वर शेजारी जो बीच आहे तो नक्की बघून या, कारण माझा तर राहिला आहे, मी मोबाईलमध्येच बघितला, पण तुम्ही तो बघून या, कारण खूप छान बीच आहे तो.
रोहितने मला फसवलं. मला बोलला आपण दर्शन घेऊ आणि इकडे जाऊ श्रीवर्धनला, उशीर होईल आणि आपण सकाळचं माघारी येऊ. त्याला श्रीवर्धन मधला बीचचा सनसेट घ्यायचा होता, त्यामुळे तो बोलला फक्त आपण दर्शन करून जाऊया नंतर नेऊ. पण मला जर माहित असतं ना तो बीच एवढा छान आहे तर मी खरंच अगोदरच गेले असते जाता जाता. तर फ्रेंड्स, आता आम्ही हरिहरेश्वरला दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय श्रीवर्धनला बीचवरती जाणार आहे. पण अगोदर हॉटेल शोधायचं आहे आणि मग एक चांगलं हॉटेल शोधून तिथं आजचा स्टे करायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीचं फ्रेश होऊन मग जाणार आहे बीचवरती. बघूया आता. हॅलो, हां बोला ना. हां तेच रूमसाठी जातात, झालं तुमचं बोलणं कोणत्या विशेष. तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही आमचं आवरून सर्व श्रीवर्धन बीचवरती आलेलो आहोत. तर मला काय गणपतीपुळ्यातल्या बीचपेक्षा इथला बीच जास्त आवडला, कारण तिथं खूप जास्त गर्दी, घाण वगैरे खूप काय काय होतं. तिथं कसं असं खुल्लं फ्रेश हवा वगैरे आहे. जर तुम्हाला असं माइंड रिलॅक्स करायसाठी यायचं असेल तर हा बीच छान आहे असं मी पर्सनली सांगेन. तुम्हाला पण दाखवते. तर इथून एंट्री होते, इकडे बसण्यासाठी आहे. हा ना रोहित, तुझा फोटो काढ. नाही रोहित, तर फ्रेंड्स आमचं फोटो काढून झालं पण असं शांत बसलोच नाही. जरा पाण्यात तिथं बसायला जागा पाहिजे होती, म्हणजे आहे जागा पण इकडे अलीकडच्या साईडला आहे. तुकडा काय तुला किती अर्ध मी खाल्लं. मला मग मी ह्याला चॉकलेट मागितली, मला म्हणलं संपली या. म्हणजे मी खात नाही चॉकलेट, कॉफी कोही. आता सध्या मी चॉकलेट्स वगैरे खातच नाही, पण कधीतरी खाते. आणि मला मग शेणाला गाडीवरती बसून बसून त्रास व्हायला, म्हटलं दे मला एक चॉकलेट. मला बोलला संपल्या. आणि खिताल्या हॉटेलवरती आल्यानंतर मी समजलं त्याच्या खिशातून 2 चॉकलेट्स पडले. असला तरी माझा नवरा. त्यानंतर इकडं संध्याकाळचं जेवण बघा, मी मसाला पापड घेतला होता आणि रोहितने नॉनव्हेजच खाल्लं. त्याचा नॉनव्हेजवरतीच तडाखा चाललेला, पण आपला नॉनव्हेजचा आपला काही संबंध नाही आहे, त्यामुळे मी व्हेजच मागवलेलं. पण मला इथलं जेवण एवढं खास वाटलं नाही. आणि श्रीवर्धनमध्ये हॉटेल शोधायला आम्हाला खूप जास्त हे झालं बरं का, प्रॉब्लेम आला. कारण हॉटेल 2-3च आहेत मोजकी, आणि ती पण 8 नंतरनी चालू होतात. आणि त्यात पण मला एवढी क्वालिटी आवडली नाही जेवणाची, जी की गणपतीपुळ्यात जे मी खाल्लं ना व्हेज, ते खूप असं होतं ना, माझ्या अजून ती चव रेंगळते तोंडामध्ये, एवढी छान चव होती त्या जेवणाची. पण त्या मानाने हे जेवण मला एवढं आवडलं नाही. आणि श्रीवर्धनमध्ये हॉटेल्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, कारण तिथं ना प्रत्येकाने आपापल्या रूम दिलेल्या आहेत घरातूनच. त्यामुळे कसं होतं की जेवण ते स्वतः देतात, घरचंच जेवण. त्यामुळे तुम्हाला जर असं बाहेरचं काही चटपटीत खायचं असेल ना तर हॉटेल्स पटकन सापडत नाहीत. 3-4च हॉटेल आहेत मोजकी. आम्ही खूप चौकशी केली, 2-3 तोंडून ह्या हॉटेलचं नाव आलं, त्यामुळे आलो. पण नॉनव्हेज खूप छान लागला असं रोहित बोलला, जे की त्याला गणपतीपुळेमध्ये एवढं छान नॉनव्हेज भेटलं नाही. आणि मला गणपतीपुळेमध्ये नॉनव्हेज खूप छान भेटलं, पण इथं नॉनव्हेज एवढं खास, व्हेज एवढं खास नव्हतं. समजलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं एक्झॅक्टली. इथं व्हेज चांगलं नाही आहे, तिथं छान होतं, आणि इथं नॉनव्हेज चांगलं आहे, तिथं नव्हतं. समजे तर आजच्यासाठी एवढंच बरं का.